झालो, शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। सदलिळे उदकी वैहा, तुम्ही रक्षिल्या निज सत्ती। आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। निळामणे धराला हाती, तरी द्याल मती निरुपम। आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। विठ्ठल ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्येंचे आदिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची, आता हृदय हे आपुले। चौफाळुनिया भले, वरी वैसव पाऊले श्री गुरूंची। आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी। करी ज्ञान पद्य जोडी, थोरा माते प्रस्तुत। भगवत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य संत श्रेष्ठ निळोबाराय यांचा तुकोबारायचंच महात्म्य सांगणारा, तुकोबारायला विनंती करणारा, तुकोबाराय पुढे मागणी मागणारा गोड चिंतने असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आमच्या हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराज यांचं मार्गदर्शन नेतृत्व, त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ मंडळ, प्रतिष्ठित मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ यांचं अमोल असं सहकार्याने हा कीर्तन महोत्सव सोहळा, या सोहळ्यातील आजचा रात्रीचा कीर्तनाचा शेवटचा दिवस आहे। आज जगद्गुरु तुकोबारायला सदे गमन वैकुंठ सोहळाहून 375 वर्ष पूर्ण झालेत। आज म्हणजे पावणे 400 वर्ष। 75 वर्ष झालं का त्याला अमृत महोत्सव म्हणतात।
50 असलं तर सुवर्ण महोत्सव, 25 असेल तर रौप्य महोत्सव. आपले 2च शिल्लक आहेत आता. नाही करण लागलं तुम्हाला. हे 23वे वर्ष आहे ना, 23वे. आता 2च वर्ष शिल्लक आहेत. आपलं बी सप्त्याचं रौप्य महोत्सव होईल, सप्त्याचा रौप्य महोत्सव होईल. फार मोठी वाटचाल आहे. दिवसेंदिवस फार क्रांती बदल आहे. ऐका जरा, याला भक्तीचं आणि निष्ठेचं खरं फल म्हणतात याला. तुमची निष्ठा, तुमची भक्ती, त्याचं फल, त्याचा खरा हा आनंद आहे. ऐका जरा, दिवसेंदिवस वाढता आनंद आहे, पण कमी नाही. वाढता उत्साह आहे, कमी नाही आहे. ऐका जरा. आणि काही काही परमार्थाला सुरुवातीला चांगलं दाखवतात, पण मग नंतर कमी होत जातं. तसं आपलं नाही. आपल्या पिंपळदर गावामध्ये उलट असं उलटं होऊन राहिलं. दिवसेंदिवस वाढू राहिलं, पण कमी नाही. मी म्हणतो पुढे आवरणं पडते ना, ते थांबा बुवा. ते वस्तुस्थिती सांगतो बरं का, तुमच्या तोंडापुरतं बोलत नाही. बघा ना, आज इतकी गुणीजन मंडळी, इतकं जबरदस्त आहे. वाल्मिक महाराज, मला असं वाटतं मी आळंदीलाच कीर्तन करायला उभा आहे का काय, असं वाटू राहिलं. सर्वच जबरदस्त. तीर्थक्षेत्रासारखी मंडळी, खूप लांबून लांबून पाहुणी मंडळी आलेली आहे. आत्ताच आमचे तात्यासाहेब, आमचे बापूसाहेब कर्याहून आलेत बरं काय. आणि मला असं वाटतं हाय कीर्तन पहिलंच होई का काय माहिती, तेच नाही. याही असाच गोमाला जमतस. नंतर ते माले माणूस मानतात नाही. त्या सर्वांसर्व लटकी पन्नात न मग बोलता अवघड. खूप साधे सरळ गोड आमचा स्वभाव आहे तात्या बापूंचा. एका शब्दावर सांगितलं. आमच्या समाधाननी फोन केला, म्हणे आज नानांचं कीर्तन आहे. मी काही तसांना सांगितलं आणि कळू बी दिलं नव्हतं. ते घरी आले तर मी जालन्याला होतो. आत्ता परवाच्या दिवशी ते घरी आले धुळ्याला, आणि मी जालन्याला होतो कार्यक्रमाला. मग त्यांना मी विनोदाने बोललो होता. त्यांना म्हणतो मला काही येऊ देवान नव्हतं, म्हणतो तुम्ही. माझा कार्यक्रम होता, आणि ते बी आमच्या मंडळीचा पाय फ्रॅक्चर झाला. ते नेमके बघायला आले होते तात्यान ते. असो, तर मळगावची मंडळी आलेली, मळगावून आमचे बापू महाराज बी त्यांच्याबरोबर आलेले बरं काय. आणखीन आमचे हार्मोनियम वादक वाल्मिक महाराज. वा रे भलतच भारी. मी उगच हात मानले नाही. वा बरं काय. सर्व चोपदार मंडळी. आणखीन आमना हिंमत नाना राही जायले. त्यानंतर उसळतील त्या. निष्ठावंत वारकरी आहे बरं का. त्यांच्या गावाला 45 वर्ष झालेत मला जागर काला. 45 वर्षापासून मी जागर काला त्यांच्या गावाला करू राहिलो. 45 वर्ष झालेत. मी बऱ्याच वेळा सांगितलं मी दुसरा कीर्तनकार देतो, तुम्ही त्यांचं मी थांबतो, वाटल्यास मी येतो. 1-2 वेळा तसं बी केलं. मी कीर्तनकार घेऊन गेलो, पण त्यांनी ऐकलं नाही, जुमानलंच नाही. फार निष्ठा, फार श्रद्धा आहे त्या मंडळीची. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी दहीहंडीचा कार्यक्रम तिथून सुरुवात केला. नानांच्याच मुलांनी, हिम्मत नानांच्या मुलांनी 1,11,000ला दहीहंडी फोडली. खोटं बोलणार नाही. आणि नुसत्या त्या दहीहंडीच्या पैशांवर असं मंदिर बांधलं. धुळे जिल्ह्यात मंदिर नाही असं मंदिर, 2 ताली मंदिर बांधलं फक्त त्याच्या पैशावर. हा पैसा आम्ही या निमित्ताने तिकडं खर्च करतोय. असा प्रकारे असो, अशी सर्वच मंडळी, ज्ञानवृद्ध, वयवृद्ध, तपवृद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ आमचे महाराज तर 7 दिवस उपस्थित आहेत कार्यक्रम सोडून. वाल्मिक महाराज माझ्या माता भगिनीसह एकदा सर्वांच्या पायावर मस्तक ठेवतो. मी आज महत्त्वपूर्ण तुम्हाला निवेदन करणारे, सांगणारे तुकोबारायविषयी. तुकोबाराय
वैकुंठाला गेलेत ना 375 वर्षे झालेत, पण तुकोबाराय ज्या दिवशी गेले तो दिवस बुधवारच होता. हे तुमच्या डोक्यात बी आलं असेल किंवा नसेल काय माहिती. आज काय आहे? बरोबर, आज बी बुधवारच आहे. आणखी परवाच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला नाथषष्ठी. नाथ महाराज जेव्हा गेलेत त्या दिवशी रविवारच होता, षष्ठी होती. या वर्षाला बी रविवारच आहे. आणि पुन्हा फार मोठा पर्व काळाचा काल आहे, फार मोठा. आणि त्या पर्व काळाच्या कालामध्ये आपण हा सोहळा करून राहिलेत. फार मोठे भाग्यवान. कोणती तरी पुण्य असेल बरं काय, प्रभूची संतांची कृपा असेल म्हणून हे घडलंय. आणि तुकोबाराय असे एक संत झालेत. मी मागं बी सांगितलं पण तरी तुमच्या लक्षात राहिलं नसेल म्हणून पुन्हा सांगतो. आता माझं 3 वर्षापासून इथं जागर काला चालू आहे. मागच्या वर्षी मी कोणता अभंग घेतला होता बरं? कोणी बी सांगू वर बोट करून. मी आज ना दाम दिसू वाटल्यास. मागच्या वर्षी मी रात्री कीर्तनाला कोणता अभंग घेतला होता? हा, तुमच्याकडे लोकसभेला कुणाला उमेदवारी मिळाली? व्यवहारातलं काही बी विचारा आपल्याला, तुम्हाला चेहराच बदली गयात. ऐका जरा, मी मागच्या वर्षी तुकोबारायचा निर्याण प्रसंगाचा अभंग घेतलेला होता. संसाराचे अंगी बर काय, हा निर्याण प्रसंगाचा अभंग आहे. तुकोबारायला भगवान घेण्याकरता दशमीला आले. दशमीला आपला सप्ताह कधी सुरुवात होतो? तीत घट असेल तर थोडंफार, पण दशमीला जर सुरुवात केला बर काय, बरोबर. मग भगवान वैकुंठावरून विमान घेऊन देहूमध्ये दशमीलाच आले होते. तर दशमीपासून तर द्वितीयेपर्यंत, बीजपर्यंत भगवान देहूमध्ये होते. म्हणून असा शब्द वापरला आहे, वाढ वेळ झाला. फारच वेळ झाला, खूप दिवस झालेत म्हणे भगवंताला येऊन. मग भगवान आलेत तुकोबारायला घ्यायला. तुकोबाराय म्हणतात, देवा थांबा, मी देऊतल्या लोकांना सांगतो, आले तर यांना बी घेऊन जाईल. संतांची एक क्रांती आहे. आमचे रुक्मांगद राजा होऊन गेलेत, त्यांनी सर्व नगरी वैकुंठाला नेली. मग तसं तुकोबाराय म्हणतात, मी सर्व देहू गाव वैकुंठाला घेऊन जाईल. थांबा, तुम्ही विचारतो. विचारायला लागले तुकोबाराय प्रत्येक घरोघरी जायला. का हो, चलता का? भगवान आलेत विमान घेऊन वैकुंठाला, चलता का? लोक म्हणले, भाऊ आमचे कांदे अजून राहिले रे. अजून नेमका भाव भेटत नाही, तू काय देव काढून आणला म्हणे.